मी आहे शुभांगी. आपल्या सर्वांचं KSK किचन केव चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मुगाच्या मोडाचं अतिशय हेल्दी आणि टेस्टी असं सूप. हे सूप पचायला अतिशय सोपं आणि हलकं असं आहे. थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी गरम पिण्याची इच्छा होत असेल किंवा संध्याकाळी जर आपण जेवण करणार नसो तर हे सूप अतिशय परफेक्ट असं आहे. घरातील लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना हे सूप आवडेल. त्यामुळे आपण पटकन रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस सुरू करून घेऊया. यामध्ये पहिल्यांदा मुगाचे मोड मी 1 कप घेतलेले आहेत. हे स्वच्छ धुवून नितळून घेतलेले आहेत. ते कुकरमध्ये घालूया. यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो घालूया. एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालून घेऊया. टोमॅटो कांदा फार बारीक चिरण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, कारण तो आपण नंतर मिक्सरला बारीक करून घेताना ते बारीक होणार आहे. यानंतर आपण यामध्ये छोटा चमचा मीठ घालून घेणार आहे. सैंधव मीठ मी वापरलेलं आहे आणि थोडीशी हिंग पावडर घालून घेणार आहे. यानंतर अर्धा कप मी पाणी यामध्ये ॲड करते. आता आपण हे झाकण लावून घेऊया आणि कुकरला आपण याला 3 शिट्टी देऊन घ्यायची आहे. कुकरला आपल्या आता 3 शिट्टी झालेल्या आहेत. आपला गॅस बंद करून घेऊया. कुकर आपला थंड झाल्यानंतर आपण याचं झाकण काढून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. कुकरचं टोपण मी काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की मूग हा असा छान शिजलेला आहे, स्मॅश होतोय. आता हे संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले मोड आता बारीक झालेले आहेत. याला आपण आता फोडणी देऊन घेऊया. सुरुवातीला गॅस सुरू करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे घालून घेणार आहे. त्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये 4 लसूण पाकळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत आणि छोटासा अर्धा चमचा रंगापुरती आपण हळद घालणार आहे. ते हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रंग आलेला आहे. यामध्ये आता आपण बारीक केलेले मोड घालणार आहे. हे आता नीट हलवून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आपण हे पाणी यात घालून घ्यायचं. ह्या भांड्याला लागलेलं संपूर्ण मोडाचं हे मिश्रण आपण यामध्ये ॲड करायचं आहे. साधारणतः अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला सूपची. पाणी घातल्यानंतर याला 5 मिनटं शिजून देऊया. 5 मिनटानंतर गॅस बंद करून आपण याला सर्विंग डिशमध्ये काढू. 5 मिनटं याला आपण शिजून देऊया. 5 मिनटे सूप आपला आता शिजलेला आहे. साधारणतः अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. सूप जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसतं. तर आपण आता सर्विंग डिशमध्ये हे काढून घेऊया. हाय प्रोटीन आणि हाय फायबरने युक्त असं मुगाच्या मोडाचं सूप. आजची रेसिपी अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी आहे. वेट लॉससाठी सुद्धा ही रेसिपी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे आणि लहान मुलांना देखील योग्य वाढीसाठी हे सूप रोज जरी आपण दिलं तरी त्याचा खूप फायदा होतो. तुम्हाला इतर कोणतेही सूपची रेसिपी जर हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा
आणि आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.